स्क्रीनवर तुम्हाला जी पीडीएफ दिसत आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सीईटी सेलनं 2025 ची जी काय बीएससी नर्सिंग कोर्सची एसएमएल लिस्ट होती ना ती अपडेट केलेली होती आणि तीच पीडीएफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आता ही पीडीएफ आपण बघणं का महत्वाचं आहे, कारण आपल्याला एक ओरली आयडिया मिळणार आहे की बाबा 2025 मध्ये नेमकं किती मुलांनी काउन्सिलिंग केली होती आणि त्या रेशोनुसार 2026 मध्ये मॅक्झिमम किती मुलं जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि आपल्या कॅटेगरी मधून किती मुलं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहेत, जेणेकरून की तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज लागणार आहे आणि तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला सीट अलॉटमेंट कुठे होणार आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला होणार आहे की प्रायव्हेट कॉलेजला होणार आहे। त्याचबरोबर जर तुमचं 50% असेल 40% असेल आणि तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं तर तुमचा एसएमएल नंबर किती येणार आहे राज्यामधून, त्याचबरोबर तुमचा कॅटेगरी मधून रँक किती येणार आहे जे की मुलं काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्याची एक आयडिया तुम्हाला लागावं म्हणून ही एसएमएल लिस्ट तुम्हाला एक वेळेस बघणं खूप महत्वाचं आहे। आता जर आपण विचार केला तर सगळ्यात अगोदर एसएमएल लिस्ट काय राहते, तर एसएमएल लिस्ट म्हणजे जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरतात तर तुम्हाला तुमचा एक रँक दिला जातो किंवा त्या लिस्टमध्ये तुमचं नाव दिलं जातं आणि ज्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचं नाव येतं ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेल्या त्याच लिस्टला आपण एसएमएल लिस्ट म्हणतो। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म भरला तर तुम्हाला तुमचं नाव दिलं जाणार आहे। सगळ्यात आधी तुमचा जो सीईटी सेलचा फॉर्म नंबर आहे तो या ठिकाणी अपडेट केला जाणार आहे आणि तुम्हाला एक सिरियल नंबर दिला जाणार आहे। जो सिरियल नंबर असतो तो तुमचा एसएमएल नंबर असणार आहे आणि तुमच्या नावाच्या समोर तुमचं जेंडर मेन्शन असणार आहे, त्याच्यासमोर तुमची कॅटेगरी असणार आहे, कॅटेगरीच्या समोर जो नंबर मेन्शन असणार आहे 1 असेल 2 असेल 10 असेल 20 असेल तर तेवढा तुमचा स्टेट मधून कॅटेगरी रँक आहे ते तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे। एनआरआय मधून तुम्ही ऍडमिशनचा विचार करता तर एनआरआयचा रँक दिला जाणार आहे। स्पेसिफिक रिझर्वेशन याच्यामध्ये तुम्हाला हिल एरिया झालं किंवा डिफेन्स झालं, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर झालं, या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशन बघायला भेटेल आणि इथं तुम्हाला पर्सेंटाईल स्कोर दिला जाणार आहे की बाबा या विद्यार्थ्याचा 100% स्कोर होता तर त्याचा ओबीसी मधून कॅटेगरी रँक होता आणि राज्यामधून पण जो आहे तो कॅटेगरी रँक एसएमएल नंबर तुम्हाला एकच बघायला भेटेल। म्हणजे हा जो मुलगा आहे त्याला 100% स्कोर होता, ओबीसी मधून स्टेटमध्ये कॅटेगरी रँक 1 होता आणि तोच सिरियल नंबर म्हणजे एसएमएल नंबर पण राज्यामधून याचा 1 होता। ही तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं आहे। याचबरोबर तुम्ही जर समजा अदर कॅटेगरीचं बघितलं, जसं की एनटीबी कॅटेगरीचा विद्यार्थी घेतला समजा तर या ठिकाणी याचा रँक 1 आहे, पण जर तुम्ही एसएमएल नंबर चेक केला तर 10 बघायला भेटेल। म्हणजे हा जो 10 रँक वाला विद्यार्थी समजा राज्यामधून त्याचा कॅटेगरी रँक 1 असल्यामुळे हा जर जीएमसी मुंबईला चूज करेल तर ह्याला जीएमसी मुंबई लगेच अलॉटमेंट होऊन जाईल, पण हा जर बीजे मेडिकल कॉलेज चूज करेल तर ह्याला एनटीबी कॅटेगरी मधून बीजे मेडिकल कॉलेज 100% अलॉटमेंट होऊन जाणार आहे। किंवा हा जीएससी नागपूर जर चूज करेल समजा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये तर त्याला या ठिकाणी पण सीट अलॉटमेंट 100% होऊन जाणार आहे। तसंच तुम्ही ईडब्ल्यूएस साठी कन्सिडर करू शकता, म्हणजे तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक चेक करणं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सीट चेक करणं आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल किती जागा आहे। जेवढा तुमचा कॅटेगरी रँक असेल तेवढ्या तुमच्या जर जागा असतील लास्ट इयरच्या सीट मॅट्रिक्स मध्ये तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, याची एक हमी मिळून जाते। जर त्याच्यापेक्षा कमी तुमचा कॅटेगरी रँक असेल तर तुम्ही कन्सिडर करून टाका की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि तुम्ही टॉपच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट कॅल्क्युलेट करू शकता, गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट कॅल्क्युलेट करू शकता। मग त्यानुसार तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये अलॉटमेंट होऊ शकतं। ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला ही लिस्ट बघणं खूप जास्त गरजेचं आहे। आता जर आपण विचार केला की टोटल किती मुलांनी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर लास्ट इयर जवळपास 14,167 मुलांनी जे आहे ते कॅप राऊंड 1च्या ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरला होता आणि थर्ड राऊंड पर्यंत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऍक्टिव्ह होते। पण काय झालं लास्ट इयर की जेवढे कॉलेज होते तेवढ्या कॉलेजमध्ये सीट जवळपास 13 ते 14,000 होत्या आणि जे मुलं ऍप्लिकेशन फॉर्म भरणार होते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार होते तेच तुम्हाला या ठिकाणी 14,167 बघायला भेटतील। त्याच्यामुळे थर्ड राऊंड पर्यंत खूप साऱ्या जागा ज्या आहेत त्या वॅकेंट होत्या। बरेच मुलं अदर कोर्स मध्ये गेले असतील, काही मुलांना कॉलेज आवडलं नाही म्हणून त्यांनी ऍडमिशन केलं नाही, त्यामुळे बऱ्याच कॉलेज जे आहेत ते सीट खूप जास्त वॅकेंट होत्या। काही कॉलेजमध्ये 1 किंवा 2च ऍडमिशन झाले होते। त्याच्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं, हा जो 40% कट ऑफ होता ना तो 0% आणला होता। म्हणजे लास्ट इयर ज्या मुलाला 0% होते त्याला पण कॅटेगरीच्या फीस मध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये 100% सीट अलॉटमेंट झालेलं होतं। यावर्षी पण तसं होऊ शकतं। स्टार्टिंग पासूनच 0% आलेल्या मुलांना चॉईस फिलिंग मध्ये किंवा मग ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये एलिजिबल केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे जरी तुमचा पर्सेंटाईल 0 असेल 10 असेल 20 असेल तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या फीस मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये 100% बीएससी नर्सिंग कोर्सला ऍडमिशन होऊ शकतं आणि एखाद्या वेळेस जर बाय चान्स लक असेल तर 4थ्या किंवा 5व्या राऊंड मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज पण या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग कशी करता याच्यावर ओव्हरऑल तुमचा जो आहे तो रिझल्ट डिपेंड करतो। आता जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर फर्स्ट राऊंड मध्ये जवळपास पीजे कॅटेगरी मधून 711 मुलांनी काउन्सिलिंग मध्ये भाग घेतला होता आणि लास्ट इयर क्वालिफाय मार्क्स कमी झाले होते, 0% केले होते, पण बीएससी नर्सिंग साठी 1000 ते 2000 मॅक्सिमम मुलांनी जे आहे ते थर्ड राऊंड मध्ये अप्लाय केलं होतं। जास्त असे काही खूप सारे मुलं ऍड झाले नव्हते, त्याच्यामुळे 0% जरी केला असेल ना तरी एसएमएल लिस्ट मध्ये खूप काही बदल झाला नव्हता। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवू नये। जर आता आपण हाच डाटा
एसटी कॅटेगरी मधून बघितलं तर जवळपास 1334 मुलांनी अप्लाय केलं होतं आणि ह्या मुलांचा जो पर्सेंटाईल स्कोर होता 40% स्कोर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. ओबीसी मधून 4031 मुलांनी अप्लाय केलं होतं. एसीबीसी कॅटेगरी मधून 885 मुलांनी फॉर्म फिल केला होता. त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला पण चेक करू शकता त्या ठिकाणी. जसं काही कॅटेगरीमधून मुलं कमी असतील तर तुम्हाला त्यांचं नाव जे आहे ते थोडं वरती या ठिकाणी बघायला दिसून येईल. जसं की एनटीटी मधून 808 मुलांनी अप्लाय केलं होतं. तर तुम्ही ह्या पीडीएफ मध्ये तुमची कॅटेगरी 100% चेक करू शकता आणि तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की तुमच्या कॅटेगरीमधून किती मुलांनी ऍप्लिकेशन मध्ये जे आहे ते अप्लाय केलं होतं. आता जर आपण पर्सेंटाईल स्कोर नुसार कॅटेगरी रँक किंवा एसएमएल नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा याचा विचार केला तर तुम्ही पीडीएफ ला बघू शकता. समजा एखादा विद्यार्थी ज्याचा की पर्सेंटाईल स्कोर जो आहे तो रिझल्ट मध्ये 42 आहे आणि तो विद्यार्थी जर ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर त्याचा जो कॅटेगरी रँक असणार आहे तो 3933 म्हणजे 4000च्या आसपास तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्याचा जर आपण एसएमएल नंबर बघितला तर 13776 म्हणजे जवळपास 13 ते 14,000च्या मधात जो आहे तो त्याला त्याचा एसएमएल नंबर बघायला भेटणार आहे. आता ह्या मुलाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार का तर बिलकुल नाही मिळणार. पण इन केस हा मुलगा फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकून काउन्सिलिंग करेल आणि बाय चान्स 4थ्या राऊंड पर्यंत बाकी मुलांना प्रायव्हेट कॉलेज अलॉटमेंट होईल ते तिकडे ऍडमिशन करून टाकतील तर त्या कंडिशन मध्ये 1% चान्स आहे की ह्या मुलाला एवढ्या कमी पर्सेंटाईलवर गव्हर्नमेंट कॉलेज पण 100% अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज हवा असेल तर तुम्ही फर्स्ट राऊंड पासून लास्ट राऊंड पर्यंत फक्त गव्हर्नमेंट कॉलेज फिल करत राहा जेणेकरून की कट ऑफ कमी गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. तर ही एसएमएल लिस्ट होती, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आम्ही तुम्हाला ही पीडीएफ 100% शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंगची गरज असेल किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.